नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 24 जानेवारीच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचं तुम्हाला आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. आणि लेक्चरच्या सुरुवातीला आपण लास्ट डेचा क्वेश्चन जो आहे त्याची रिव्हिजन करतो. जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये याला नक्की शेअर करा. चला सुरुवात करूया आपण आता कालच्या क्वेश्चन पासून. तर बघा क्वेश्चन काय आहे, द स्मॉल वंडर हे खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे. नुकतंच हे द स्मॉल वंडर हे आत्मचरित्र आता प्रकाशन झालेलं आहे. तर हे कोणाचं आहे हे विचारलेलं आहे. तर हे जे आहे हे दीपक कर्माकर यांचं आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते झालेलं आहे. ओके, तर हे पण तुम्ही जस्ट नोट करून ठेवा कोणाच्या हस्ते झालेलं आहे. आणि हे जे आहे आता दीपक कर्माकरच्या रिलेटेड आपण न्यूज पाहिल्या पाहिजे, जे इम्पॉर्टंट बाबी आहेत त्या इथे आपण बघू. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जो आहे तो मिळालेला होता 2016ला, जे की रिओ ऑलिम्पिक मध्ये केलेल्या कामगिरीबद्दल. रिओ ऑलिम्पिक झालं 2016ला आणि त्याच्यामध्ये यांचा जो रँक होता तो 4th रँक होता. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, 4th रँक होता. पदक नाही मिळालं तरी पण जी कामगिरी केली, कारण पहिली फिमेल जिमनॅस्ट आहे ही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिली फिमेल जिमनॅस्ट आहे. ओके, पहिली फिमेल जिमनॅस्ट आहे की जिने ऑलिम्पिकमध्ये कम्पीट केलेलं आहे भारतासाठी. आणि त्यानंतर पद्मश्री अवॉर्ड मिळाला 2017ला. तुम्हाला मल्टीलायनर क्वेश्चन आला तर येऊ शकतो. आणि मल्टीलायनरमध्ये आणखीन एक वाक्य असू शकतं की द्रोणाचार्य अवॉर्ड. तर द्रोणाचार्य अवॉर्ड जो आहे तो दीपक कर्माकरचे जे कोच आहेत विश्वेश्वर नंदी यांना मिळालेला आहे. ओके, हे जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. आणि तुम्हाला जर चुकून रिओ दी जनरिओ इथे ऑलिम्पिक झालेलं होतं हे सुद्धा तुम्ही जस्ट नोट करून ठेवा, कारण त्या काइंड ऑफ क्वेश्चन सुद्धा फिरवून विचारला जाऊ शकतो. चला बघू आता पुढे. सी विजिल 2019. तर बघा, भारतीय नौदलाचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा असा तटरक्षीय सराव आहे. तर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकते की भारतीय नौदलाचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा तटरक्षीय संरक्षण सराव अभ्यास याचं नाव काय आहे. तर त्याचं नाव आहे सी विजिल 2019. बरोबर, सी विजिल 2019. आणि बघा, हा जो आहे तो भारतीय सागरी किनारपट्टीला संरक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने केलेला आहे. 26/11चा हल्ला जो झाला त्याच्या जवळपास 10 वर्षांनी, म्हणजे आता 22 जानेवारीला हा जो आहे तो सराव करण्यात आला. मग हा सराव कोणाच्या सहकार्याने करण्यात आला, तर सर्व समुद्री भागधारक, कोळी, तटरक्षीय समुदाय यांच्या सहकार्याने हा जो आहे तो करण्यात आला. आणि याच्यामध्ये पूर्ण भारताला, इवन बेट जे आहेत अंदमान निकोबार, हे पूर्ण पकडून सर्व जो किनारपट्टी जे लाभलेलं आहे त्याच्यावरती हा घेण्यात आलेला आहे. भारताला एकूण लाभलेली जी किनारपट्टी आहे ती किती आहे बघा, 7516.6 किलोमीटर. मग तुम्हाला एक्झाममध्ये जर विचारलं किती येते तर तुम्हाला 7517 किलोमीटर असंही येऊ शकतं. आणि बी एकदम करेक्ट पॉईंटला धरायचं असेल तर 16.6 असंही येऊ शकतं. तर तुम्हाला हे नोट करून ठेवायचं आहे की 7517 किलोमीटर जो आहे तो किनारपट्टी लाभलेली आहे. मग तुम्हाला हा वन लाइनर क्वेश्चन डायरेक्टली जॉग्राफीमध्ये येऊ शकतो. ओके, आणि बघा, भारताचे विशिष्ट आर्थिक क्षेत्र तसेच 13 किनारपट्टी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा भाग या कार्यक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. हे तुम्हाला नोट करायचं की संपूर्ण किनारपट्टीला झालेला आहे. मग आता इथे तुम्हाला महाराष्ट्राला पण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे हे सुद्धा माहीत पाहिजे, तो 720 किलोमीटर. हे पण तुम्ही नोट करून ठेवा. जॉग्राफीमध्ये तुम्हाला वन लाइनर महाराष्ट्राचं विचारलं जाऊ शकतं किंवा भारताचं विचारलं जाऊ शकतं. पुढे बघा, सरावादरम्यान भारतीय विकास क्षेत्र आणि लागून असलेल्या बेटांच्या सुरक्षिततेबाबत सागरी पाळत व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्य सागरी पोलिसांच्या समर्थनाने भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल एकत्र येऊन हा कार्यक्रम चालवत आहे. आणि एवढं याच्याविषयी तुम्हाला माहीत असणं पुष्कळ आहे. ओके, बघू पुढे. आता हे समुद्र किनाऱ्याच्या रिलेटेड आलेलं आहे. तर फादर ऑफ इंडियन नेव्ही सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज.
जोयमती बहीण. बघा गुवाहाटीमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी जोयमती बहीण हे रेल्वे सुरक्षा दलाचे नवे पथक तैनात करण्यात आलेले आहे. नाव काय बघा, जोयमती बहीण. तुम्हाला असे विचारलं जाऊ शकतं की हे जे जोयमती बहीण हे रेल्वे सुरक्षा दलाचे नवीन पथक आहे, हे कोणत्या राज्यामध्ये तैनात करण्यात आलेले आहे, तर ते गुवाहाटी, आसाम. बघा गुवाहाटीच्या कामाख्या रेल्वे स्थानकावर एका कार्यक्रमात या पथकाचे औपचारिकपणे उद्घाटन करण्यात आले. हे रेल्वे स्थानकाचं नाव सुद्धा तुम्ही नोट करून ठेवा. आसाममध्ये लमुदिंग विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने ईशान्य क्षेत्रातल्या रेल्वेच्या परिसरात आणि गाड्यांमध्ये महिलांची सुरक्षा बळकट करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत हे पथक तयार केलेले आहे. हे पण तुम्ही लमुदिंग विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने, एवढं जस्ट तुम्ही याच्यामधून नोट करा. आता इथे आलेलं आहे रेल्वेच्या रिलेटेड आहे, रेल्वे सुरक्षा दलाचे. तर रेल्वेच्या ज्या ज्या रिलेटेड न्यूज झाल्या त्या तुम्ही इथे रिवाइज करून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर आपण पाहिलेलं होतं की पहिले रेल्वे विद्यापीठ, बरोबर, फर्स्ट रेल्वे विद्यापीठ, तर हे कुठे होतं, कुठे सुरू झालं, तर गुजरात. ओके, तर गुजरातमध्ये कुठे, वडोदरा. आता वडोदरा आणि बडोदा एकच असतं. कमेंटमध्ये विचारलेलं होतं की वडोदरा आणि बडोदरा वेगवेगळे आहे का, तर नाही, वडोदरा आणि बडोदा एकच आहेत, बरोबर. आणि तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की हे देशातलं पहिलं रेल्वे विद्यापीठ आहे, राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्था असं त्याचं नाव आहे. तर हे जगातलं कितवं आहे, तर हे जगातलं तिसरं विद्यापीठ आहे जे की रेल्वेच्या कामकाजाशी संबंधित शिक्षण देतं. पहिलं रशिया आणि चीनमध्ये आहे, त्याच्यानंतर आता भारतामध्ये झालेलं आहे. आणि याचं जे लोकार्पण केलं ते पियुष गोयल यांनी केलेलं आहे, हे तुम्ही नोट करून ठेवा. आणखीन आपण रेल्वेच्या रिलेटेड ज्या ज्या न्यूज पाहिलेल्या त्या म्हणजे रामायण एक्सप्रेस होतं की इंडियन रेल्वेने ची घोषणा केली होती की विशेष पर्यटन रेल्वे होती जी की प्रभू रामचंद्रांच्या तीर्थक्षेत्री व्हिजिट करणार होती. सुरुवात कुठून होणार आहे हे नोट करून ठेवा, दिल्लीच्या सफरगंज स्टेशन पासून, आणि मग ही प्रवास करत 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 तामिळनाडूपर्यंत जाणार होती आणि तिथून मग प्लेनने श्रीलंकेमध्ये सुद्धा जाणार होती. पहिला स्टॉप जो होता तो अयोध्या होता आणि तामिळनाडूमधील रामेश्वरमपर्यंतचाच हा प्रवास होता आणि तिथून पुढे प्लेनने होता. या ट्रेनची जी प्रवासी क्षमता होती ती 800 होती. तिकीट जवळपास 15,000च्या आसपास होतं. तिकीट काय एवढं तुम्हाला नोट करायचं नाही, फक्त प्रवासी क्षमता लक्षात ठेवा. आणि तामिळनाडूमध्ये कुठेपर्यंत होतं आणि सुरुवात कुठून होती एवढं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर सर्वात उंच रेल्वे लाईन जी होती ती दिल्ली ते लडाख, त्याची जी उंची आहे ती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, 5,360 मीटर. बिलासपूर मनाली लेह मार्ग जोडण्यासाठी आहे त्याचं. आणि भारतीय सैन्याला सर्व ऋतूंमध्ये या रेल्वे मार्गाचा उपयोग व्हावा हे सुद्धा याच्या मागे एक पर्पज होतं. एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहीत पाहिजे. आणि याच्यामध्ये एक भुयारी स्टेशन सुद्धा होतं. त्यावेळेला मी सांगितलेलं की केलॉंग हिमाचल प्रदेश येथे ते भुयारी स्टेशन होतं आणि ते जवळपास 3,000 मीटर खोलीवर होतं. तुम्हाला मल्टीलायनर क्वेश्चन येतात मग त्याच्यामध्ये हे विचारलं जाऊ शकतं. आणि मुख्य रेल्वे मार्गावर मेट्रोचे वगळता देशातील पहिले भुयारी रेल्वे स्थानक ते असणार होतं. कुठे, केलॉंग हिमाचल प्रदेश येथे. आणि त्या रेल्वे रूटवरती जवळपास 50% जो रूट होता तो पूर्ण म्हणजे जमिनी खालून होता. ओके, हे पण जस्ट लक्षात ठेवा. जवळपास 74 त्याच्यामध्ये बोगदे असणार आहेत, म्हणजे मोर दॅन 50% जे आहे ती ट्रेन जी असणार आहे ती बोगद्यामधूनच जाणार आहे. ओके, आणि त्यानंतर पाहिलेलं होतं की UTS ऑन मोबाईल ऑन रिझर्व तिकीट सिस्टीम. तुम्हाला हे फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो, UTS ऑन रिझर्व तिकीट सिस्टीम. आणि रेल्वे मंत्री कोण आहेत तर पियुष गोयल. पहिले कोण होते तर जॉन मताई. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की रेल्वेच्या वक्तशीरपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते ॲप लॉन्च केलं गेलेलं आहे आणि ते रेल्वेने केलेलं आहे, तर ते पण जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. तर ई दृष्टी. ओके, ई दृष्टी. ओके, आणि देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ ॲज इट सांगितलं तसं गुजरात, वडोदरा. एवढ्या न्यूज आपण आतापर्यंत पाहिलेल्या होत्या रेल्वेच्या. आशा करतो तुमच्या आता त्या पूर्ण रिवाईज झाल्या असतील. बघू पुढे. रिओ दी जेनेरिओ. बघा आता परत रिओ दी जेनेरिओ आलेलं आहे. आपण बघितलेलं होतं रिओ ऑलिम्पिक दीपा कर्माकरच्या वेळेला. तर हे जे रिओ दी जेनेरिओ शहराची जी निवड आहे ती वास्तुकलेची जागतिक राजधानी म्हणून केली गेलेली आहे. कोणी केली, युनेस्कोने केलेली आहे 2020 सालासाठी. हे साल पण लक्षात ठेवा, कोणी केलं आणि वास्तुकलेची राजधानी केलं. तर कशाला, रिओ दी जेनेरिओ कुठे आहे तर ब्राझीलमध्ये आहे.
एवढं तुम्हाला माहित पाहिजे. युनेस्को आलेलं आहे तर युनेस्कोचं सुद्धा तुम्हाला फुल फॉर्म माहित पाहिजे. आपण फुल फॉर्म बरेच बघितलेले आहेत, तर त्याच्यामध्ये आता युनेस्को ऍड झालेला आहे. बरोबर. UN युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. ओके, हे जस्ट करा. आपण आता तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की ट्रायचा फुल फॉर्म काय आहे. ट्रायचं स्पेलिंग TRAI. तर ह्या ट्रायचं काय फुल फॉर्म आहे तर ते तुम्ही सांगायचं आहे. मग ते केबलच्या रिलेटेड जी न्यूज होती त्याच्यावरून हा तुम्हाला येऊ शकतो, तर तुम्ही याचा फुल फॉर्म कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तर इथे बघा, युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय आर्किटेक्ट संघटना या संघटनांनी नोव्हेंबर 2018 मध्ये वास्तुकलेची जागतिक राजधानी या शीर्षकाखाली नव्या उपक्रमाला संयुक्तपणे सुरुवात केलेली आहे. ओके, एवढं जस्ट तुम्हाला माहित पाहिजे. फक्त वन लाईनर क्वेश्चन याच्यावरती येऊ शकतो. आता युनेस्को आहे, तर युनेस्कोचं हेडक्वार्टर माहित पाहिजे तुम्हाला. फ्रान्समध्ये आहे, पॅरिस. आणि याची जी स्थापना आहे ती 1946ला झालेली आहे. एवढं जस्ट तुम्हाला माहितच नाही या पॉईंट विषयी गरजेचं आहे. बघू पुढे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजेच काय, न्हावाशेवा बंदरगाह. त्याला न्हावाशेवा याचं नाव आहे, त्याला आता जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हटलं जातं. तर बघा, हे जे आहे ते जगातल्या प्रथम 30 प्रमुख कंटेनर बंदरांमध्ये समाविष्ट झालेला आहे. याचा जो रँक आहे तो 28 आहे. 28वा रँक आहे. तुम्हाला नोट करून ठेवा रँक किती आहे तो. आणि हा जो आहे तो कोणी ह्याची रँकिंग पब्लिश केली तर लॉयड्स कंपनीने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालात याचा समावेश केलेला आहे. ओके, आणि लार्जेस्ट कंटेनर पोर्ट आहे हे भारतामधलं कुठे आहे, न्हावाशेवा सांगितलेलं आहे, त्याच्यातून तुम्हाला कळलंच असेल, हे नवी मुंबई येथे आहे. आणि JNPT शॉर्ट फॉर्म हे जे आहे हे सुलभ व्यवस्थापनासाठी त्यांनी स्वतःची ॲप सेवा सुरू केलेली आहे, ज्यामुळे मालवाहतुकीच्या विविध टप्प्यांमध्ये त्याचा जे आहे ते ट्रॅकिंग करण्यास मदत होते. आता हे जस्ट बंदरच्या रिलेटेड आलेलं आहे. तर एक तुम्हाला आता आपण न्यूज पाहिलेली होती. तर बघा, भारतामधील ड्रायडॉक सर्वात मोठं जे होतं ते तयार केलं गेलं होतं. तर ते कुठे झालेलं होतं असा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. तर ते सर्वात मोठं ड्रायडॉक जे आहे भारतातलं ते कोचीनमध्ये केलं होतं. ड्रायडॉक म्हणजे काय हे पण मी त्यावेळेला सांगितलेलं होतं की जिथे आपण ड्रायडॉक म्हणजे जहाज जिथे जिथे लागतात ते म्हणजे डॉक. पण ड्रायडॉक म्हणजे काय की त्याच्यामधलं पाणी जे आहे ते आपण काढू पण शकतो. म्हणजे जर जहाजांची मेंटेनन्स वगैरे जे करायचं असतं त्या किंवा दुरुस्ती वगैरे जे असं काम असतात त्यावेळेला ते जहाज त्या ड्रायडॉकमध्ये आणलं जातं, तिथून पाणी काढलं जातं, त्याची दुरुस्ती केली जाते आणि मग परत पाणी भरलं जातं आणि परत ते समुद्रामध्ये पाठवलं जातं. तर असं जे भारतातलं सर्वात मोठं आहे ते कोचीनला केलेलं आहे. हे तुम्हाला नोट करून ठेवायचं, कारण वन लाईनर क्वेश्चन याच्यावरती येऊ शकतो. बघू पुढे. नाव क्वेश्चन ऑफ द क्वेश्चन ऑफ द डे. कोणत्या राज्यात रेल्वे पोलीस दलाचे जोयमती बहीण नावाचे महिला पथक तैनात करण्यात आले आहे. तर तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल आणि तुम्ही हे तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर कराल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.